नमस्कार. घरच्या दह्यापासून चक्का व त्यापासून श्रीखंड बनवले आहे. त्यामुळे ते चवीला खूप भारी झाले आहे. तुम्ही बघू शकता हे श्रीखंड खूपच क्रीमी दिसत आहे. आपण गुढीपाडव्याला व इतर सण समारंभाला पूजेला श्रीखंड बनवतो. आज आपण हे श्रीखंड पारंपरिक पद्धतीने बनवले आहे. श्रीखंडाचे 6 प्रकार कोणकोणते आहे ते बघण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. लगेचच व्हिडिओला लाईक करा. आपण सुरुवातीला श्रीखंडसाठी चक्का बनवूया. एका बोलवर चाळणी, त्यावर स्वच्छ धुतलेले सुती कापड, 2 किलो मलईचे ताजे दही घेतले आहे. आता हे दही कसे बनवले ते बघूया. दही बनवण्यासाठी 2 लिटर फुल फॅट दूध उकळून नंतर कोमट करून घेतले होते. कोमट दुधात 2 मोठे चमचे दही व्यवस्थित मिक्स केले व 6 तास झाकून ठेवले. 6 तासानंतर हे असे ताजे मलईचे दही तयार झाले आहे. तुम्ही सुद्धा अशा प्रकारे दही बनवा. कापडाचे सर्व टोके वर घेऊन दही हलक्या हाताने दाबूया. त्यातील जेवढे पाणी निघेल तेवढे काढून टाकूया. असे केल्यामुळे आपल्याला घट्ट चक्का मिळेल. असे ताज्या दह्याचे श्रीखंड खायलाही खूप छान लागते. मार्केटमधून दही किंवा चक्का घेणार असाल तर ते ताजे बघूनच घ्यावे, नाहीतर श्रीखंड आंबट होते. दही घट्ट व मलईचेच घ्यावे. आता अशा पद्धतीने कापडाच्या एका टोकाने दही घट्ट बांधूया. कापडाने बांधता येत नसेल तर दोरीने बांधावे. हे कापड स्वच्छ धुतलेले व पांढरे घेतले आहे. घट्ट बांधलेले दही चाळणीत ठेवूया. त्यावर प्लेट. हे दही तुम्ही रात्रभर लटकूनही ठेवू शकता. वरून खलबत्ता. तुमच्याकडील कोणतीही जड वस्तू ठेवू शकता. घट्ट चक्का मिळण्यासाठी आपण हे रात्रभर असेच ठेवूया. घाई असेल तर 3 ते 4 तास ठेवले तरीही चालेल. रात्रभर ठेवल्यामुळे पाणी पूर्णपणे निघून गेले आहे आणि घट्ट चक्का तयार झाला आहे. बोलमध्ये 1 मोठा चमचा गरम केलेले दूध घेतले आहे. त्यात केशरच्या 18 ते 20 काड्या. केशर भिजवण्यासाठी दूध कमीच घ्यावे. हे बाजूला ठेवूया. आता एका मोठ्या बोलवर चाळणी, त्यात चक्का गाळून घेऊया. त्यामुळे त्यात गुठळ्या राहणार नाही व चक्काही मऊसूत होईल. तुम्ही बघू शकता चक्का असा दाबून गाळावा. चक्का गाळून घेणे ही फार महत्त्वाची स्टेप आहे. हा 800 ग्रॅम आहे. ताजा चक्का असल्यामुळे श्रीखंड आंबट लागणार नाही, चवीला खूप छान लागेल. ह्यासाठी साखरही कमी लागेल. ह्यातील गुठळ्या पूर्णपणे नाहीशा झाल्या आहेत. मऊसूत चक्का तयार झाला आहे. घरच्या दह्यापासून श्रीखंड खाण्याची मजाच वेगळी आहे. तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा. बेल आयकॉनवर क्लिक करा. त्यामुळे तुम्हाला नवीन रेसिपीजचे नोटिफिकेशन्स मिळतील. व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका. सर्व चक्का गाळून घेतला आहे. ह्यात 3 कप पिठी साखर घातली आहे. ही 500 ग्रॅम आहे. साखर मिक्सरला फिरवून पिठी साखर करून घेतली आहे. तुम्ही श्रीखंडामध्ये नेहमी पिठी साखरच घाला. त्यामुळे ती लवकर विरघळते व श्रीखंड बनवायला खूप सोपे जाते. इथे आपण जेवढा चक्का त्यापेक्षा थोडी कमी पिठी साखर घेतली आहे. कारण हा चक्का फ्रेश आहे त्यामुळे तो आंबट नाही. जर चक्का आंबट असेल तर जेवढा चक्का तेवढीच पिठी साखर घ्यावी. चक्का आंबट असेल तर पिठी साखर जास्त घालावी लागेल. हे श्रीखंड फ्रीजमध्ये काचेच्या भांड्यात ठेवले तर 8 दिवस सहज टिकते. आपल्याकडे गुढीपाडवा म्हटले की श्रीखंडपुरीचा बेत असतोच. टम्म फुगलेली मऊसूत व कुरकुरीत पुरी कशी बनवायची ह्याचा व्हिडिओ चॅनलवर अपलोड केलेला आहे. तो नक्की बघा. हे व्यवस्थित मिक्स झाले आहे. केशरचे थोडेसे दूध, बारीक कापलेले ड्रायफ्रूट्स, 1 छोटा चमचा वेलची पावडर मिक्स करूया. हे खूपच क्रीमी व मऊसूत झाले आहे. ह्यावर मस्त अशी चमक आली आहे. घरच्या दह्यापासून चक्का व त्यापासून श्रीखंड बनवले आहे. त्यामुळे ते चवीला खूप भारी झाले आहे. ह्याबरोबर गरम गरम पुरी खूप छान लागते. हे चपातीबरोबरही खाऊ शकता. ह्या मिश्रणापासून आपण 6 प्रकारचे श्रीखंड बनवणार आहोत. श्रीखंड बनवल्यावर थोडेसे टेस्ट करून पाहावे. जर जास्त गोड आवडत असेल तर पिठी साखरेचे प्रमाण वाढवू शकता. श्रीखंडाचे असे 6 समान भाग करून घेतले आहे.
सुरुवातीला वेलची श्रीखंड बनवूया. मिश्रणाचा एक भाग घेतला आहे. त्यावर थोडीशी वेलची पावडर मिक्स करूया. वेलचीचे श्रीखंड खायला खूप छान लागते. वेलची श्रीखंड हा पहिला प्रकार तयार आहे. आता केशर पिस्ता हा दुसरा प्रकार बघूया. बनवलेले श्रीखंड एका बोलमध्ये काढून घेतले आहे. त्यात अर्धे भिजवलेले केशर, पिस्त्याचे काप मिक्स करूया. केशर व पिस्त्यामुळे ह्या श्रीखंडाची चव खूपच भारी लागते. केशर पिस्ता श्रीखंड तयार आहे. आता आम्रखंड हा तिसरा प्रकार बघूया. त्यासाठी एका हापूस आंब्याचा रस गाळून घेऊया. ही स्टेप करणे फार महत्त्वाचे आहे. त्यामुळे आपल्याला एकसारखे मऊसूत श्रीखंड खायला मिळेल. अशा पद्धतीने आंबा गाळून घेतला आहे. बनवलेल्या श्रीखंडाचा एक भाग आपण बोलमध्ये काढून घेतला आहे. मिश्रणात एका हापूस आंब्याचा रस, थोडेसे दुधात भिजवलेले केशर. आपण हा रस आवश्यकतेनुसार घालत आहोत. त्यामुळे त्याचे प्रमाण आपल्याला कळेल. हे छान फेटले आहे. ह्यावर चमक आली आहे. क्रीमी दिसत आहे. हापूस आंब्याने चव व रंग छान येतो. ताजा चक्का व आंब्याचा ताजा रस वापरल्यामुळे बाहेरच्या आम्रखंडापेक्षा हे खायला खूपच छान लागते. क्रीमी दिसत आहे. आम्रखंड तयार आहे. आता फ्रूट श्रीखंड बनवूया. बनवलेल्या श्रीखंडाचा एक भाग आपण बोलमध्ये काढून घेतला आहे. त्यात डाळिंबाचे दाणे, सफरचंद, कापलेली हिरवी द्राक्षे, चिकूच्या बारीक फोडी, आंब्याच्या बारीक फोडी, स्ट्रॉबेरी मिक्स करूया. श्रीखंड आपण घरी बनवल्यामुळे अर्ध्या किमतीतच झाले आहे. म्हणजेच तुम्ही 100 रुपयाचे श्रीखंड मार्केटमधून आणले असते, पण तेवढे श्रीखंड तुम्ही फक्त 50 रुपयात घरीच बनवले आहे. ह्यात तुम्ही संत्री, काळी द्राक्षे, खरबूज, अननस, वेगवेगळे ड्रायफ्रूट्स व इतरही फळांच्या बारीक फोडी घालू शकता. फ्रूट श्रीखंड हा चौथा प्रकार तयार आहे. आता आपण राजभोग श्रीखंड बनवूया. त्यासाठी मिश्रण आपण एका बोलमध्ये काढून घेतले आहे. त्यात बदाम, बारीक कापलेले अक्रोड, मनुके, काजू, पिस्ता, ड्रायफ्रूट्स व ड्रायफ्रूट्सचे प्रमाण तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता. आज आपण साखर कमी वापरली आहे, पण तुम्हाला जास्त गोड आवडत असेल तर साखरेचे प्रमाण वाढवू शकता. राजभोग श्रीखंड तयार आहे. आता शेवटचे म्हणजेच चॉकलेट श्रीखंड बनवूया. त्यासाठी मिश्रणात चोको चिप्स, जेलीचे बारीक तुकडे, चॉकलेट सिरप. जेली, चॉकलेट सिरप व चोको चिप्स हे कॉम्बिनेशन मुलांना फार आवडते. तुम्हीसुद्धा टेस्ट करून बघा. तुम्हालाही खूप आवडेल. हे श्रीखंड मुलांना खूपच आवडेल. त्यामुळे एकदा नक्की बनवा. चॉकलेट श्रीखंड तयार आहे. हे सर्व श्रीखंड फ्रीजमध्ये ठेवूया. त्यामुळे ते सेट होतील. तयार आहे 6 प्रकारचे क्रीमी थंडगार श्रीखंड. तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. बघत रहा शांभवीज किचन. धन्यवाद.